तर सासरे बुवा मला असं वाटत होते की सासऱ्यांनी बोलवले म्हणल्यावर ते काहीतरी विषय काढतील किंवा काहीतरी बोलतील किंवा काहीतरी असं काहीतरी जे आपला निर्णय घ्यायचा आहे तो तरी घेतील. पण हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. संध्याकाळचा टाईम आहे आणि आता मी आवरायला घेतलेलं आहे माझ्या हॉलमधलं. तर आत्ताच मी मुलांना सोडून वगैरे आले होते आणि आल्यानंतर घरामध्ये मी एकटीच होते. एक सिरियल मी थोडीशी बघितली, त्यानंतर एकटीच होते घरामध्ये, कारण अक्का असतात इथं बसलेल्या माझ्यासोबत दिवसभर. पण ना त्यांना पण कधी कधी कंटाळा येतो, तर त्याच्यामुळे त्या म्हटल्या की मला लय कंटाळा येतो आहे एकटीला बसून बसून. तर माझ्याबरोबर मी जेव्हा मुलांना घ्यायला गेले होते तेव्हा त्या माझ्याबरोबर आल्या होत्या आणि म्हटलं की आता मी इथे बसते, म्हणजे जिथं बायका नाही का असतात, जर थोडंसं सारखं घरात आता अक्का गावाकडे राहतात, म्हणजे त्या मुंबईमध्येच राहिलेल्या आहेत भरपूर वर्ष. पण तिथं चाळी टाईप असायचं आणि तेव्हा मग बाहेर येऊन बसायचं, बायकांच्यामध्ये गप्पा वगैरे मारायच्या, हे असं त्यांना आहे सवय. आणि त्यानंतर मग गावाकडे गेल्यानंतर गावाकडे पण तसंच 4-5 बायका जमा होतात आणि गप्पा मारतात. पण इकडं आल्यापासून त्यांना जायला भेटतच नाही बाहेर किंवा गप्पा मारायलाच नाही भेटत आणि त्याच्यामुळं खूप एकटं वाटतं, काही करमत नाही घरामध्ये एकटं बसून. आणि पाय पण दुखतो, अक्काच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांचं पाय पण दुखत असतं. तर सगळेजण मला विचारतात ते कमेंटमध्ये, मी तरी सांगते त्यांना की अक्का माझ्या कोण लागतात. तर अक्का आहे ना, तर माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांची आई आहे, माझे मिस्टर त्यांची आजी आहेत आणि माझ्या आजी सासू आहेत. तर त्या आता माझ्याकडे राहत आहेत. तर सगळेजण म्हणतात की आता अगोदर दिसत नव्हत्या, आत्ता कशा दिसतात? तर अगोदर त्या माझ्याकडे नव्हत्या राहत, अगोदर त्या गावी राहायच्या, प्रीतीकडे असायच्या, कधी त्यांच्या दुसरी लेक आहे त्यांच्याकडे असायच्या. तर आत्ता त्या मुंबईला त्यांचं काम आहे, त्याच्यामुळे त्या माझ्याकडे आलेल्या आहेत आणि मग म्हटलं की मी तुमच्याकडे राहील. तर त्याच्यामुळे त्या आमच्याकडे राहत आहेत आत्ता. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी संपली असेल तर मग आपण व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. तर अक्का गेलेले आहेत बाहेर आणि तोपर्यंत मग पाणी वगैरे आलं. मग मी माझं रोजचं डेली रुटीन जे आहे, घर वगैरे झाडणं किंवा मग पाणी भरून ठेवणं, पाणी आल्यानंतर मग भांडे वगैरे जे असतील दिवसभराचे, तर ते भांडे वगैरे घासणं हे माझं काम असते. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करणं, तोपर्यंत मुलांना क्लासवरून आणणं. मग ते जर लवकर आले असेल तर मग ते क्लासवरून आणतात आणि जर त्यांना लेट होणार असेल तर मग मला जावं लागतं त्यांना क्लासवरून आणायला. तसं तर माझं कितीतरी चक्रा होत असेल बाहेर येऊन जाऊन, तरी पण वजन काही कमी व्हायचं काही नाव घेणं माझं. तर आता ना मी चहा ठेवत आहे, कारण अक्का आलेल्या आहेत बाहेरून. तर अंधार पडायला लागला होता, त्याच्यामुळे मग त्या लवकरच आल्या. म्हटलं की नको, आता अंधार पडायला लागल्यावर मग सगळे जातात निघून. जसं दिवस मावळायच्या वेळेस लोक असतात किंवा बायका असतात, 4 चौघी असतात आणि त्यांच्यामध्ये गप्पा मारण्यात वेळ जातो, कसा जातो कळत नाही. तर आजचा व्हिडिओ हा, जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळणार असेल की सासरेबुवांनी काल आम्हाला बोलवलं होतं की तुम्ही या, आपण बैठक करू, बोलूया, जे काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्याच्याचं निवारण करूया, ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्याचं, आणि जे काय घडतं आहे, जे भांडणं वगैरे काय होत आहे ते, तर त्याच्यावरती आपण थोडंसं बोलूया. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल ते. माझी दीदी भांडी घासते आज. समीक्षा आपली भांडी घासते. समीक्षा भांडी समीक्षाला बरोबर 1 तास लागतो भांडी घासायला. Oh my God. झूठ बोले गवा काटे. मम्मी हा पाणी निघू विसरत नाही पाणी. लागलो करू. अभी कौन चाहती है? तर परवा दिवशी सासरेबुवांचा ह्यांना फोन आला होता की असं आहे आणि तुम्ही या म्हणून. तर मग मी पण जाणार होते.
तर आता वाटलं की हां चला आता समोरच्याला आपलं म्हणणं पटलेलं दिसतंय किंवा समोरच्याला आपलं मनामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत किंवा आपलं काय समस्या आहेत हे समोरच्याला कळालेलं आहे. त्याच्यामुळे मी पण खूप एक्सायटेड होते. म्हटलं की आपण जाऊया बोलायला, आपल्याला बोलायला बोलवले, समस्यांचे निवारण करायला बोलवले तर आपण मग जाऊया, बघूया काय म्हणतात ते तरी बघायला पाहिजे ना. कारण सगळ्यांनी एकमेकांचं जर ऐकून घेतलं, सगळ्यांनी त्याच्यावर तोडगा काढला तर मग त्या तोडगा निघतोय, बरोबर का नाही. तर म्हणून मी पण एक्सायटेड होते भरपूर सारी. पण त्यांना दुपारी वगैरेच फोन आला होता की तुम्ही 7-7:30 वाजता या, पण ह्यांना यायला थोडासा उशीर झाला होता, 8-8:30 वाजले होते. मग त्यांनी येताना मुलांना पण घेऊन आले आणि त्यानंतर मुलांचं जेवण वगैरे, माझा स्वयंपाक तर चालला होताच. त्यानंतर मग त्यांच्या आईंचा रोज फोन येतो, माझ्या सासूबाईंचा सारखा फोन येतो, जेवण वगैरे झाले का असं तसं. तर मग त्यांनी सांगितलं की आत्ताच जेवण आमचे झाले, तर आता म्हणजे माझे सासरे वगैरे काय झोपले वगैरे असतील. तर मग म्हटलं की जाऊन काय उपयोग आहे, आज जर बोलवलं होतं तर मग प्रॉब्लेमचं सॉल्व झाला असता, बोलणं झालं असतं. पण आता जाऊन काहीच नाही उपयोग नव्हता, कारण ते झोपले होते आणि झोपल्यावरती मग कोणाला बोलायचं, मेन माणूसच झोपला म्हटल्यावर झोपल्यावर कोणाला बोलायचं. तर ते पण हा आहे की ते लवकर जातात आणि त्याच्यामुळे लवकर आल्यानंतर पण लवकर त्यांना झोप वगैरे लावते, जेवण वगैरे त्यांचं लवकरच असतं आणि झोपतात मग त्याच्यामुळे मग बोलणं झालंच नाही. मग ते म्हटले की आता जायलाच नको, आपण नंतर जाऊया, कारण आता जाऊन काही उपयोगच नाही. ज्यांच्यासोबत बोलायचं आहे, ज्यांनी बोलवले बोलण्यासाठी, बैठक करण्यासाठी, तेच झोपले म्हटल्यावर नंतर काय करणार आपण तरी. मग त्याच्यामुळे आमचं काल जाणं रहित झालं होतं. कारण मला पण असं वाटलं होतं की आता तोडगा निघाला, आता काहीतरी होईल, आता काहीतरी बघू दाखव कसं निघलंय. हा घासलं का स्वच्छ, बघू स्वच्छ घासलं. पहिल्यांदाच भांडे घासते, कसं वाटतंय समीक्षा? नाही दुसऱ्यांदा घासते आहे ना, कसं वाटतंय? परत एवढीच भांडी घासायला लावले का? एवढीच आहे बघा, एवढीच भांडी घासायला काय टाइम लावते पण स्वच्छ घासते. तर जे बोलायचं आहे ते काल काय बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे मग आज परत मग ह्यांनी फोन केला वगैरे किंवा मग त्यांच्या पप्पांनीच केला असेल. मग त्यांनी सांगितलं, माझ्याविषयी सांगितलं. त्यांनी जो व्हिडिओ बघितला होता तर तो पण सांगितला की शीतलनी माझ्यावरती असा व्हिडिओ टाकला आहे किंवा आपल्या घरावरती असं टाकलं आहे, तर असं टाकायला नको होतं, कशाला सोशल मीडियावरती टाकायचं. तर मला पण कळलं नंतर, कारण रागाच्या भरामध्ये आपण माणसं बोलून जातो, पण ते नंतर त्याचं हे कळतं की अरे आपल्याला असं नव्हतं करायला पाहिजे. कारण रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो, ते आपल्या लक्षात नाही राहत. कारण राग आणि रागच असतो, रागासमोर काहीही चालत नाही, हे खरं आहे. तर मला पण वाटलं नव्हतं टाकायला पाहिजे, पण आता जे घडून गेले त्याच्यामध्ये काय आता बदल नाही करता येणार माणसाला. पण जे समोर पुढचे पावलं जरी आपल्याला उचलायचे असतील तर ते पटापट उचलले पाहिजे. कारण जर लवकरात लवकर समस्यांचं जर तोडगा काढला तरच मग आपल्यासाठी सगळ्यांसाठीच चांगलं आहे ना ते. तर मग आता बघू काय म्हणतात ते. परत एकदा बोलवलं की या परत तुम्ही, किंवा चाललं आहे त्यांचं तू ये इकडे. तर आता माझं बघू जाणं होतं आहे की नाही होत, पुढचे डिटेल्स तुम्हाला मी सांगेलच किंवा कळवेलच. त्यानंतर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, जेवण वगैरे केलं. अक्का काही जेवणार नव्हतं, त्याच्यामुळे मी फक्त 2च भाकरी केल्या होत्या आणि भात वगैरे, चपाती तर होती एक, आणि एवढ्यातच झालं. आमचं भात होतं त्याच्यामुळे मी रात्री भातच खाल्ला, जास्त काही जेवण वगैरे केलं नाही. आणि रात्री अक्का जेवल्या नाहीत, त्याच्यामुळे की मी स्पेशल डिश करणार आहे आणि ती म्हणजे काय असणार आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे की मी ती काय डिश बनवलेली होती ती. तर कारण झोपताना तसं झोपू नये असं म्हणतात, मग म्हटलं की थोडंफार तरी गेलं पाहिजे ना. आता म्हाताऱ्या माणसाला दुपारी जेवलं तर मग संध्याकाळी भूक लागत नाही, सकाळी जेवलं तर दुपारी नाही लागत, डायरेक्ट संध्याकाळी जेवतात. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की नको आता असं
झोपण्यापेक्षा आपण काहीतरी करावं आणि नंतर मग त्यांना पण बरं आणि आपल्याला पण बरं, की आपल्याला पण वाटेल की हां नाही उपाशी झोपलेल्या नाही आहेत. तर मला हे खूप असं जाणवतं की आपल्याकडे असणारी व्यक्ती ही त्यांनी सगळं खाल्लं पाहिजे, सगळं त्यांनी म्हणजे सगळं माझ्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना काही कमी नाही पडली पाहिजे. हा माझा स्वभाव आहे. भले आपल्या अगोदर किती भांडणं झाली असाना किंवा नंतर आपण किती पण भांडू बोलू, पण खायला कमी करणार नाही, हे माझा स्वभाव असा आहे. पण अक्काला किती म्हटलं अक्का जेवा तरी पण अक्का काही जेवायला तयार नव्हता, कारण त्यांना खूप असं जळजळ होत होतं आणि एकाच जागेवर बसून नाही का माणसाला तसं होतं आणि त्यांना सारखं जास्त म्हणजे जास्त जेवण नाही करत त्या, जास्त तर त्या काय प्यायचं असेल तर चहा त्यांना लागतो, पण त्यांना जळजळ होती आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांना जेवण जास्त जात नाही आणि म्हणून त्या आज रात्री उपाशी झोपल्या होत्या. तर मला पण टेन्शन होतं, त्यांच्यासाठी मी एक मस्त अशी डिश बनवणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार की मी त्यांच्यासाठी काय बनवलेलं आहे. तर चला, मी भांडे घासून झालेली आहेत आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. चला, तर बाईची कामं काही संपत नाही रात्री झोपेपर्यंत.